त्याचे जे कपडे पुढे होते ते नदी सोडले. त्याचे ते कुंडल नाही का हातात राहते ते कमंडलू, ते मुंडून ते सगळं दिलं नदीत टाकून. आता याची काही गरजच नाही म्हणे. आणि मग ते चाललं वाहत 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 खाली. काही किलोमीटर अंतरावरती दुसरा होता. ते 300 जण होते ना, ते नदीत गेले आणि डुबक्या मारल्या त्याच्या डोक्या सगळं जुटं चटण कोणा ते कुंडून लागले ना, कारण 500 कुंडून पडले मला ते, 1-2 नाही ना. वाहत वाहत गेल्यानंतर ते सगळे लागले त्यांना, ते घाबरले. त्यांना असं वाटलं की वर पूर्ण कत्तल केली बा ह्या सगळ्यांची. आता हे सगळं जर फेकलंय म्हटलं याचा आता कत्तल केली नक्की. ते भयभीत होऊन पळत आले वर. आणि वर येऊन पाहिलं तर त्यांना एकच जण दिसलं नाही. हे मुंडन करून भिक्षू झालेले दिसल्या. हे धुंडूच लागले की हे कुठे गेले म्हणून आपले. हे आपले यांनी मारलं का काय, यांनी मारलं का काय यांना. पण जेव्हा त्यांनी पाहिलं जवळ येऊन की अरे हे तर आपला मोठा भाऊ दिसू लागला आणि त्यांची चिरे. मग त्यांनी भावाला विचारलं की दादा हे तुझ्यात परिवर्तन का झालं. म्हणे तथागताने माझ्यावर महाकरुणा केली म्हणून मी दुःखमुक्त झालो म्हणे. तो म्हणला नाही त्यांना की तुम्ही यांना शरण जा म्हणून. त्यांनी फक्त एवढंच विचारलं की हे म्हणे दादा मग आम्हाला बी त्या तथागताचे शरण देण्यासाठी मध्यस्थी करणं म्हणे, तर तुम्हीच त्या तथागताला विनंती करा म्हणे, ते महाकारुण्य होते. मग ते 300 भिक्षू झाले. आता त्याचं डबल डोक्याचं पडलं तिथं नदीत. आता ते चाललंय ना वाहत वाहत खाली यायचं बी हे 300, ह्या 200चं, ह्या 500चं, ह्या 300चं. आता 800 लोकांचे डोक्याचे ते केस, जटा, दाढ्या, ते कुंडल मुंडल सगळं साहित्य. ते खालचे 200 तर अजून आणखीच घाबरून गेले. काय झालं काय. जे पळाले जिथं 300 राहत होते तिथं पळाले, तिथं कोणी दिसलं नाही. म्हणे यांच्या कत्तली केल्या बा म्हणे कोणीतरी, वर्षाचे काय हाले तिकडे पाहू म्हणे. मग पुन्हा पळत पळत ते वर आले तर हे सगळे तिथं दिसले. ओळखलं त्यांनी बी त्या मोठ्या भावालाच विचारलं की दादा हे सगळं कसं काय झालं. तर म्हणजे तथागत महाकारुण्य केले आणि त्यांचीच अनुकंपा आहे की त्यांनी मला हा दुःखमुक्तीचा मार्ग सांगितलं. त्यांना काही म्हटले नाही की तुम्ही शरण व्हा म्हणून. तेच उलट म्हणले की मग भगवंताला आमच्या वतीने मध्यस्थी करणार की आम्हाला सुद्धा बुद्ध धर्म संघाची शरण द्या. आणि तेही आनंद झाले. बघा विचार करा, एका अग्निहोम पूजकाच्या महाकाश्यपांना बदलल्यानंतर 1000 जणांचा उद्धार झाला आणि काही दिवसाच्या ते अरहंत झाले. सगळे 1000. आणि त्या 1000 अरहंतांना घेऊन, आणि इकडं तर झालेच होते ना अगोदर, भगवंत झाले 5 जण झालेच होते ना, भगवंत धरून 6 आणि त्या यशचे 55 मित्र, हे 55 5 60 आणि 61, भगवान धरून 61 आणि 1061 जण मग राजगिरीला आले होते. आणि तिथं मग सारिपुत्र महामोगल्याला आल्यानंतर इतके आनंद झाल्यावर उशिरा आले आणि ते दोघं उजवा हात डावा हात झाले. मग काही भिक्षू म्हणे अरे भगवंतांनी तोंड पाहून उजवा हात केलं डावा हात केलं म्हणे यांना, कारण हे तर किती 1061 आनंद झाल्यावर आले ना म्हणे. मग भगवान म्हणतात की नाही, माझ्या उजव्या हाताला डाव्या हाताला बसण्यासाठी मी कोणाला सांगत नाही. त्यांनीच अनेक जन्मामध्ये पारमिता पूर्ण केलेले आहेत एवढ्यासाठी की मी बुद्धाचा उजवा हात झालो पाहिजे, मी बुद्धाचा डावा हात झालो पाहिजे. त्या महाकाश्यपांनी पण पारमिता पूर्ण केलेल्या आहेत की मला बुद्धाचा पहिला उपदेश ऐकायला मिळाला पाहिजे. म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या भेटतात ना ह्या पारमितेने भेटतात बघा आपल्याला. म्हणजे महासंघदान करण्याची संधी भारतात पहिल्यांदा मला प्राप्त झाली 2012ला. 2012ला मी 500 भिक्षूंना दान दिलं. 500 भिक्षूंना सगळ्या वस्तू दान देऊन मी विचार केला काहीतरी आपल्या पारमित असते. बोधिवृक्ष सुद्धा बाबासाहेबाच्या नंतर भगवंत आनंद कौशल्यांची, गोयंका गुरुजीच्या नंतर तो बोधिवृक्ष मला आणण्याची संधी प्राप्त झाली बाळा श्रीलंकेतून. म्हटलं काहीतरी पारमित असते ना आपल्या की आपल्याला ते आणण्याची संधी भेटली. आणि आता हे पगोड्याचं सुद्धा भारतामध्ये सोन्याची छत्री ठेवण्याचे पहिलं सौभाग्य बघा आपल्याला पूर्ण भारतात. त्याच्यावर सोन्याची छत्री ठेवून पूर्ण करण्याची संधी, त्याच्यामध्ये ते आस्ती ठेवण्याची, आपल्या बोधिवृक्ष ठेवण्याची संधी, ह्या पारमितेमुळेच या गोष्टी घडतात. पण आता काही लोकांना न समजल्यामुळं काही लोकांनी काही मेसेज लिहिले, काही व्हॉट्सअपवर आले ते मेसेज मला बऱ्याच जणांना दाखवले, पण त्याची वाचा मी हसून मैत्री केली, त्यांना कळत नाही म्हटलं. तर ते असे म्हणाले की भगवान बुद्धाने सर्वस्वाचा त्याग केला, त्यांनी सोने चांदी माणिक मोती हिरे त्यागले, मग आता हे सोन्याचं छत्र देऊन त्यांना का लोभे करावं. कोणाला वाटते बाबा बरोबरच का असं वाटते ना, ज्यांचा पक्का अभ्यास नसतो त्यांना वाटते ना की बाबा भंतीजीने बुद्धाला कहून सोनं दिलं म्हणून, असं वाटतं ना कोणाला. पण त्यांना हे माहीत नाही. तर मग मी अनेक प्रवचनांमध्ये सांगितलं की आपण जे पगोड्यावर जी छत्री ठेवली, ती छत्री आपण जी ठेवली, तर बुद्ध त्या काळात जेव्हा शरीरानं होते
तेव्हा भगवंताने कधीही कोणाचा सन्मान म्हणून फूल हातात स्वीकारलं नाही. तुम्हाला असं वाटलं का कोणी आलं भगवंताला फूल दिलं, हार टाकला गळ्यात आणि मग लोकांनी टाळ्या वाजवल्या, असं नाही असते कधी. तथागताने कधीही कोणाचे फूल स्वीकारले नाही आणि अस्वीकार पण केले नाही. समजलं तुम्हाला त्याची अवस्था कशी होती? स्वीकारले तर असते तर लोभ शिल्लक आहे म्हणून स्वीकारते माणूस, आणि अस्वीकार केला तर द्वेष आहे. मग तथागत हे लोभ आणि द्वेषाच्या पलीकडे गेले होते, म्हणून त्यांनी कधीही कोणाचं फूल असं नाकारलं नाही आणि स्वीकारलं पण नाही. मग तुम्ही असं भतीचे नाकारलं नाही, स्वीकारलं नाही, मग तथागताने काय केलं? तथागताने लोकाला पुण्याची संधी दिली. त्यांच्या पायावर आणून ठेवत गेले लोक. तथागत पायावर ठेवलेले फूल हे झटकत पण नव्हते आणि स्वीकारत बी नव्हते, उलट त्यांना पुण्य क्षेत्र बनत होते. जसं की ही पृथ्वी, ह्या पृथ्वीवर जर समजा आपण खोदलं तर पृथ्वी रागवती का आपल्यावर? जर तिच्यावर आपण समजा काळी कचरा टाकला तर ती रागवती का? जर लहान लहान लेकरांनी तिच्यावर विष्ठा केली, लघवी केली किंवा कोणी थुंकलं तर पृथ्वी रागे भरते का? नाही. आणि जर पृथ्वीवर समजा खूप चांगले फुलं आथरली तर ती खुश होती का? आनंदी होती का? मग पृथ्वीसोबत तुम्ही काळी कचरा फेकला काय आणि फुलं टाकले काय, ती रागा भरत नाही आणि द्वेषही करत नाही आणि स्वीकार करत नाही. तर जसे पृथ्वी तुमची गोष्ट स्वीकारत बी नाही आणि नाकारत बी नाही, तशा महाविशाल हृदयाचे भगवंत होते पृथ्वीसारखे. असे महाविशाल हृदयाचे होते भगवंत, पृथ्वीच्या गुणाचे, की ते पृथ्वीसारखे होते की ते कोणाची वस्तू स्वीकारत बी नव्हते आणि नाकारत बी नव्हते. पण पृथ्वीचा एक गुण आहे, कोणता? जर पृथ्वीमध्ये तुम्ही गहू पेरले, जर तुम्ही पृथ्वीमध्ये गहू पेरले तर ती पृथ्वी त्या गव्हाला खाऊनही घेत नाही आणि त्याला फेकूनही देत नाही. ती काय करते? त्याला फक्त सपोर्ट करते तुमच्या एका गव्हाला 100 गहू आणून देण्यासाठी. तसे तथागत तुमचं फुल फेकूनही देत नाही आणि स्वीकारही करत नाही, उलट तुमचं एका फुलाच्या बदल्यात अनेक पटीनं तुमचं पुण्य व्हावं एवढंच पुण्यक्षेत्र तथागत बनतात. म्हणून ती छत्री तथागत स्वीकारत बी नाही आणि नाकारत बी नाही, ते आपलं पुण्य होण्यासाठी आपण करतो की ते अनेक पटीनं होते. मग तेव्हा अनेक लोकांना म्हटलं की अरे हो, ही गोष्ट असते की तथागता संदर्भामध्ये सोनं तर काय, तुम्ही जगातली सर्वात मौल्यवान जी वस्तू असते, जर तुम्हाला बुद्धाची पूजा करायची असेल आणि धातूनं करायची असेल तर जो धातू जगामध्ये सर्वात मौल्यवान आहे त्यानेच तथागताची पूजा करावी, कारण ते साजेस आहे त्यांना. जर एखाद्या देशाचा राष्ट्रपती जर दुसऱ्या देशात गेला तर पहिल्यांदा विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी कोण येते माहिती आहे का? कोण येते? त्या देशाचा राष्ट्रपती येतो. जर त्या देशाचा कोतवाल जर पाठवला, कोतवाल पांडेबा ग्रामसेवक, काय होईल? तो पण माणूसच आहे ना. पण जर का समजा दुसऱ्या देशाच्या राष्ट्रपतीच्या स्वागताला जर आपल्या देशाचा ग्रामसेवक किंवा पांडेबा जर पाठवला ना आपण, तर तुरंत तो देश आपल्यासोबतचे सगळे करार तोडून देतो आणि तुरंत आपल्यासोबत युद्धाला तयार होतो की तुम्ही आमच्या राष्ट्रपतीचा अपमान केला. त्यांच्या बराबरीचा माणूस सन्मानाला काऊन नाही पाठवला? अवया साध्या राष्ट्रपतीला सुद्धा त्याच्या बराबरीचा सन्मान लागतो, तर बुद्धाची पूजा तुम्ही दगड धोंड्यानं करतात काय? बुद्धाची पूजा करायची असेल तर त्यांच्या लेवलची धातू असली पाहिजे. जसं बुद्ध हे सर्वात श्रेष्ठ आहे तसं धातूमध्ये सर्वात श्रेष्ठ असलं पाहिजे, आणि ते म्हणजे काय? कोहिनूर हिरा. म्हणून कोहिनूर हिऱ्यानं बुद्धाची पूजा केली पाहिजे. आणि जर तुम्हाला ह्या दुसऱ्या धातूनं मऊ धातूनं पूजा करायची असेल, कडक धातू म्हणजे कोहिनूर हिरा, आणि मऊ धातूनं जर पूजा करायची असेल तर तुम्ही सोन्यानं बुद्धाची पूजा केली पाहिजे. जर तुम्हाला पाण्यानं बुद्धाची पूजा करायची असेल तर साधारण पाण्याने गुलाबजल, जे की सर्व पाण्यामध्ये श्रेष्ठ आहे, की गुलाबजलाने बुद्धाची पूजा केली पाहिजे. आणि जर तुम्हाला फुलानं पूजा करायची इच्छा झाली तर सगळ्यात फुलाचा राजा कमळाचं फुल म्हणून कमळाच्या फुलाने तथागताची पूजा केली पाहिजे. जर तुम्हाला गंधाने पूजा करायची इच्छा उत्पन्न झाली तर साधारण गंधाने नाही तर 8 गंधाने बुद्धाची पूजा केली पाहिजे, कारण ते गंधामध्ये सर्वश्रेष्ठ गंध आहे. आणि म्हणून वर्ण गंध गुणोपेतं, कशा फुलांना म्हणले? वन, की त्याला वर्ण असलं पाहिजे. वर्ण गंध, त्याच्यामध्ये गंध पण असला पाहिजे. वर्ण गंध गुणोपेतं, ते गुणोपेत पण असलं पाहिजे. एतं कुसुम संतती पूजयामी मुनिंदस्स श्रीपाद सरोवर. म्हणून तथागताची पूजा करत असताना हे तर काही नाही, बुद्धाच्या काळात एका श्रेष्ठीनं पूर्ण सोन्या आणि हिऱ्याची कुटी बनवली होती. सोन्याची हिऱ्याची कुटी बनवली आणि त्याचं उद्घाटन ठेवण्यासाठी त्यानं गावभर पूर्ण फुलं आथरले, आणि जेवढ्या जागेमध्ये पब्लिक येणारे बसायला त्या सगळ्या जागेमध्ये मध्ये 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 त्यानं या आपल्या घोटाभर एवढे हिरे आथरले, हिरे उघडे उघडे आथरले. आणि त्याच्या लक्षात आलं की भगवान
आता इथे येतील तर पाठीमागच्या लोकांना माझे भगवान दिसणार नाहीत. म्हणून त्यांनी काय केलं की मोठे मोठे हिरे ठेवले की भगवान बुद्धाचं प्रतिबिंब त्या हिऱ्यात दिसलं पाहिजे आणि तिकडच्या लोकांना बुद्ध हिऱ्यात दिसले पाहिजे. हे जे तुमच्या स्क्रीन निघलेत ना आता, या आता निघल्या तेव्हाच स्क्रीनचा शोध लागला होता की बुद्ध त्याच्यात दिसले पाहिजे. म्हणून त्याने इकडे एक हिरा ठेवला आणि इकडे एक हिरा ठेवला आणि डबल त्या हिऱ्याच्या पलीकडे हिरा ठेवला की बुद्ध याच्यावर दिसले पाहिजे, तिथून त्याच्यात दिसले पाहिजे आणि पाठीमागच्या लोकांनी हिऱ्यातच माझे बुद्ध पाहिले पाहिजे. म्हणून त्याने एवढे मोठे मोठे हिरे ठेवले आणि स्वागताला भगवंताला बोलवलं स्वीकारायसाठी. भगवंत त्या फुलावरून इकडून तिकडून सन्मानपूर्वक आले आणि जिथून पुढे हिरे आथरले होते तिथे येऊन उभे राहिले. बुद्ध पुढे गेले नाही. तो बिचारा आला आणि साष्टांग दंडवत केलं त्यानं, म्हणजे पंचांग प्रणाम नाही, पूर्ण असं पोटावर लेटला. म्हणे अहो भगवान, महाकारुणिकाने यावं आणि स्वीकार करावा. तेव्हा भगवंताने आनंदाकडे पाहिलं. आनंद ओळखलं की भगवंताचं काहीतरी मत आहे. तर तो भगवान आनंदाने सांगितलं. त्यावेळेस भगवान त्याला बोलतात की हे श्रेष्ठी, तू एवढं सोनं हिरे माणिक मोत्याने हे सगळं बनवलं आणि उद्घाटनासाठी तू खुल्या जागेवर हिरे आथरले, रेतीसारखे हिरे आथरले. विचार करा किती हिरे होते त्याच्याकडे. म्हणे अरे म्हणे श्रेष्ठी, माझ्याकडे प्रवचन ऐकण्यासाठी सगळे श्रद्धावानच येतील का? पण कोणी चोर पण येतील. आणि जर माझं प्रवचन ऐकता ऐकताच जर तुझा एखादा हिरा एखाद्या चोरानं चोरून नेला आणि ही गोष्ट जर तुला कळाली तर तू नाराज होणार नाहीस का? मग एवढं दान देऊन सुद्धा तू नाराज होशील तर त्या दानाला काय अर्थ आहे? म्हणून मी पुढे येत नाही म्हणून. तर तो काय म्हणतोय, अहो भगवान, ह्या गोष्टीचा मी अगोदरच विचार केलेला आहे की माझ्या भगवंताकडे येणारा प्रत्येक व्यक्ती असा येईल की तो म्हणतो यंकेंची रतनं लोके विज्जती विविधा पुथू रतनं बुद्धं धम्मं संगम समांगती तस्मासोती भवन्तु ते. म्हणजे या संसारामध्ये अनेक हिरे माणिक मोती रत्न आहेत, पण बुद्धाच्या धम्माच्या संघाच्या बराबरीचं दुसरं रत्न कोणतं नाही. ह्या गाथेचा अर्थ त्यांना माहीत आहे. ते या सगळ्याला काचाच्या गोट्या समजतील आणि माझ्या बुद्धालाच रत्न समजतील. बुद्धाच्या वाणीतून निघणाऱ्या धम्माला रत्न समजतील आणि बुद्धाच्या अवतीभोवती बसलेल्या भिक्खू संघाला रत्न समजतील म्हणे. आणि या 3 रत्नाची पूजा करते मला पहिलंच माहीत आहे. पण भगवान मला हेही माहीत आहे की जे तुम्हाला रत्न समजतात ते तर खुशीने येतील, पण भगवान जे चोर लफंगे लोक आहेत ते तुमचं दर्शन कधीच करणार नाहीत. म्हणून मी मुद्दाम आथरले की ते चोरांनी यावं आणि ते चोराच्या निमित्तानं का होत नाही पण माझ्या बुद्धाला पाहावं. अहो भगवान, तुम्ही ते एक म्हणता, मी तर म्हणतो की त्याने मुठभर न्यावे. त्याने मुठभर न्यावे. मुठभर जर नेले तरी मला काही वाईट वाटणार नाही. मुद्दामच मी आथरले त्यासाठी की त्यांनी चोराच्या बहाण्यानं का होत नाही पण यावं आणि माझ्या भगवंताला पाहावं. तेव्हा भगवान पुढे आले आणि मग नंतर त्याचं ते अनुमोदन केलं, माहिती आहे का? आणि म्हणून आठ्ठकथेमध्ये हे वर्णन, हे तर काय साधं अर्धा किलो सोनं म्हणजे काय 3,500 टन सोनं शेमेगॉन पेगोड्यावर आहे, जिच्या भगवान बुद्धाचा केस दाबतोय. 10 बाय 10ची पूर्ण रूम सोन्याची श्रीलंकेत आहे. तुम्ही पाहिलं नाही म्हणजे तिच्या मुखातून ऐकलं नाही प्रवचन. सोन्याची रूम आहे तिथं आणि 7,000 किलो सोन्याची बुद्धाची मूर्ती आहे. म्हणून अनेक लोकांच्या लक्षात नाही की आपल्या भगवंताची पूजा आपण कशाने केली पाहिजे. तर मौल्यवान वस्तून केले पाहिजे, जेणेकरून आपलं थोडं सोनं जरी तिथे गेलं तर आपण सोनं पेरलं आता ते अनेक पटीनं प्राप्त होऊन येईल जेव्हा त्याची योग्य वेळ येईल. ठीक आहे. आजच्या क्षणी एवढाच उपदेश देतो की तुम्हाला थोड्या सोपं आहे. तर 3 रत्नाची पूजा करत असताना मौल्यवान तथागतांचं मोजमाप ह्या संसारातल्या कुठल्या धातूने केल्यानंतर श्रेष्ठ तथागताची बराबरी होत नाही. असे महान आपले तथागत आहेत. ही संपूर्ण पृथ्वी जरी ठेवली त्याच्या चरणावर तरीही तथागताची खरी पूजा होत नाही. हे देवलोक बी ठेवला तरी तथागताची खरी पूजा होत नाही. पण मात्र तथागतांनी सांगितलेले गुण जर धारण केले तर तथागताची पूजा होते. आणि ते गुण म्हणजे दान द्या, शील पालन करा आणि ध्यान करा. तर ठीक आहे. आजच्या क्षणी एवढाच उपदेश. सर्वांचं मंगल कल्याण. साधू साधू साधू. कोणी पाणी पाजल.
सर 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 टीव्ही लागेल आपण